इतिहास रचला याने काही खास दिलं हो याने इतिहास रचला याने काही खास दिलं हो याने मर्यादा नहीं वचने रे विश्वास जपला याने सप्तपदीने दिलेला हा उपहार रे माझा शृंगार रे हा माझा शृंगार रे माझा शृंगार रे हा माझा शृंगार रे मंगळसूत्र 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 मंगळसूत्र. बऱ्याच दिवसानंतर कोणी आपल्या माणसांना भेटतं ना तेव्हा असंच बेचैन वाटतं. पण तू चिंता नको करू, सर्व काही ठीक होईल. मी वचन देते तुला, आता मी तुला कधीच माझ्यापासून दूर नाही करणार. बस बस मला माझी मुलगी परत दे देवा. हे भगवंता, आमच्यावर तुझी कृपा अशीच राहू दे. सुनबाई सुनबाई, आता थोडा धीर धर. संकटाची घडी टळून गेली. आता लवकरच आपलं बाळ आपल्याकडे परत येईल. आपल्या मनाला समजाव जरा. कसं समजावू मम्मी? मी कसं माझ्या मनाला समजावू? नाही समजावू शकत. जोवर माझं बाळ माझ्या समोर नाहीये, मी माझ्या डोळ्यांनी तिला नाही बघत, जोवर मी तिला माझ्या छातीशी नाही कवटाळत ना, माझ्या मनाला चैन नाही पडणार. मम्मी, मी खूप टेन्शन आलंय मला. आपल्या ममतेला सावरण्याचा प्रयत्न कर. आपल्या मनाला सांभाळण्याचा प्रयत्न कर. आता लवकरच तुझं बाळ तुझ्या जवळ असेल. तुला माहितीये का, जज साहेब पोलीस स्टेशनला पोहोचले. बघ बाबा, जज साहेब आले. हे घे तुझं बाळ आलं परत. घे माझं बाळ. बस 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 बस. जज साहेब तुमचे खूप खूप आभार. तुम्ही आमचं बाळ परत आणून आमच्या कुटुंबावर खूप मोठे उपकार केले. हे काय बोलताय तुम्ही? आपली माणसं आपल्या माणसांवर उपकार करतात का? मी तुमच्या कुटुंबाचाच एक हिस्सा आहे. या बाळामध्ये माझंही रक्त आहे. जितका हक्क तुमचा आहे ना या बाळावर, तेवढाच हक्क माझाही आहे. हा बेटा, माझा जीव अडकलाय हो हिच्यात. तुम्ही घेऊन आला तुझा जीव आला. आता चल, हिला काहीतरी खाऊ घाल. जा काहीतरी पास केला. जा हिला दूध भूक लागली हिला. मी आले जाऊन. काय अँटी करप्शनने माझ्या विरुद्धच्या सगळ्या केस परत घेतल्या? तुम्ही खरं बोलताय ना? हो, ओके. म्हणजे आता माझ्या विरुद्ध कोणतीही केस नाहीये. अच्छा. आणि ती माझी बँक अकाउंट फ्रीज केली होती, ती ओपन होतील ना? थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच. मी उद्याच येऊन हो 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 उद्याच येऊन सगळ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करून टाकतो. हां, मी उद्या तुमच्याकडे येतो. थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच. थँक्यू व्हेरी मच. सर्व काही ऐकलंय मी, सर्व काही ऐकलं मी. स्नेहा, मला तर वाटतच नाहीये की हे खरंच घडतंय. माझ्या कानांनी जी गोष्ट ऐकली आहे, मला वाटतंय जसं काही स्वप्नच आहे. हे ईश्वरा, हे स्वप्न नसू दे, हे खरंच असू दे. आता आपण आपला आनंद अगदी जपून ठेवायचा, ठीक आहे? हो. अचानक माझ्या झोळीत इतका आनंद. मी तुला सांगायचो ना की परमेश्वर जेव्हा आनंद देतो तेव्हा अगदी भरभरून देतो. बघ ना. पण मला वाटतंय की हा अचानक माझ्या झोळीत आनंद आलाय. कदाचित याच्या मागे भाऊंचा हात तर नाही. त्याने तर आपल्याला मदत नाही केली, नाहीतर इतक्या लवकर सगळं कसं काय होऊ शकतं? हे बघा वकील साहेब,
मी पण एक जज होतो एकेकाळी. मला कायदा शिकवायचा प्रयत्न नका करू. मी माझ्या भावाला माफ करेन, नाही तर सुळावर चढवेन. हा आमचा वैयक्तिक प्रश्न आहे, यात कोणालाही बोलायचा हक्क नाही. हो हो, तो बिल्डर आहे ना ज्याच्यासोबत सूर्याने आमच्या घराचं डील केलं होतं, मी त्याच्या कंपनीला 1 कोटीचा चेक पाठवून दिलाय. हो हो, त्याला या गोष्टीची जाणीव करून द्या की सूर्याने त्यानं आमचं घर विकलं होतं. आमच्या खानदानाची, आमच्या पूर्वजांची अब्रू नव्हती विकली. आणि जर त्याने कोणत्याही प्रकारे काही अडचण उभी करायचा प्रयत्न केला ना, तर खरंच सांगतो, आदित्य प्रताप सिंग त्याला सोडणार नाही. ओके, समजावा त्याला तुम्ही. पप्पा बस, हा घ्या चहा घ्या. पप्पा सर्व ठीक आहे ना? पप्पा आपले सर्व प्रॉब्लेम्स आता संपलेत, मग तुम्ही काळजीत का पडलायत? हो बेटा, परमेश्वराचे उपकार झाले की सगळे प्रॉब्लेम संपले. आपल्या घराचा लिलाव होता होता राहिला, नाही तर कुटुंबाच्या अब्रूचाही लिलाव झाला असता. हो पप्पा, हे तर ठीक झालं की वेळेवर मी आणि तुम्ही पुरेपूर प्रयत्न केला, नाहीतर हे काम तर अगदीच अशक्य होतं. आणखी एक गोष्ट आहे पप्पा, पप्पाजींनी आपल्याला यात खूप मदत केली आहे. हो मला माहिती आहे, रघुवीरजींनी खूपच मदत केली आपल्याला. हो मला माहिती आहे, रघुवीरजींनी खूपच मदत केली आपल्याला. रितिका, मी कसं सांगू, मी तुला एक गोष्ट सांगायची आहे. समज की रिक्वेस्ट आहे, रिक्वेस्ट. हे काय बोलताय पप्पा तुम्ही? तुम्ही रिक्वेस्ट नाही करायची, ऑर्डर द्यायची. बोला काय बोलायचे. हे बघ रितिका, अनेक वादळांचा सामना केल्यावरती पुन्हा एकदा सुख आणि शांतीनं दार ठोठावलंय आपल्या घराचं. मी अपेक्षा करतो की आपण त्या घराचे दरवाजे उघडू आणि शांतीला, समाधानाला त्या घरात येऊ देऊ. असंच होईल पप्पा, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. परमेश्वर अखेर आपली अशी किती वेळ परीक्षा घेईल. एक गोष्ट आणखी, आपल्या त्या घरामध्ये पुन्हा एकदा एक सुखाची सुरुवात होऊ घातली. माझी इच्छा आहे की एखाद्या शुभ कार्याने याची सुरुवात व्हावी. तुम्ही काही पूजा वगैरे घालायची म्हणताय की? मी माझी इच्छा होती की तुझ्या बाळाचं जेव्हा बारसं असेल ना, ते आपल्या घरात व्हावं. ही तर फारच चांगली गोष्ट आहे, आपण असंच करूया. पण पप्पा, मला मम्मी आणि पप्पांकडे या गोष्टीची परमिशन घ्यावी लागेल. पप्पा त्याचं काय ना, त्या दोघांना विचारल्याशिवाय कोणतेही डिसिजन घेणं बरं नाही दिसणार. त्यांना वाईट वाटेल ना. हो मी समजू शकतो, रघुवीरजींची नात आहे, म्हणजे धनाची पेटी आहे ती, आणि मी त्यांच्या भावना समजू शकतो. म्हणूनच रघुवीरजींशी तू बोलून घे. हो मी बोलून घेते. मी माझ्याकडून समजवायचा पूर्ण प्रयत्न करेन पप्पा. हे बघ रितिका, त्यांना समजवायचाच प्रयत्न कर. कोणत्याही प्रकारे हट्ट नको करूस. रघुवीरजींच्या भावनांची खूप कदर करतो मी. मला समजते पप्पा, पण मी त्यांना समजवण्याचा पुरेपूर प्रयत्न करेन. आणि माझी इच्छा आहे की माझ्या लाडकीचं नामकरण तुमच्याच घरात व्हावं, म्हणजे तुम्हाला आनंद मिळेल. थँक्यू. जेवायला वाढू? ठीक आहे, चला. जेवून घेऊया. हॅलो पप्पा. हा रोहित, कसा आहेस तू? मी आता ठीक आहे पप्पा. व्हॉट डू मीन? मी ठीक आहे. काही प्रॉब्लेम आहे का? हो पप्पा, खूप मोठा प्रॉब्लेम होता. कोणता त्रास होता तुला सांग. त्रास मला नाही, तुम्हाला होता, आणि मी तुमच्यामुळेच काळजीत पडलो होतो. मला कोणत्या गोष्टीचा त्रास आहे? अच्छा, तू सूर्याबद्दल बोलतो. सूर्या काकाने तुम्हाला घरातून काय फरक पडतो? हे बघ बेटा, जे व्हायचं होतं ते होऊन गेलं, घडून गेलं. ते आता झालं गेलं विसरून जायचं. आता सूर्या आणि स्नेहा सुधारले, दोघंही बदलले, सर्व काही व्यवस्थित झालंय. रितिका दीदीकडून कळली मला एक गोष्ट. बेटा तू निश्चिंत राहा आणि स्वतःची ट्रीटमेंट नीट करून घे, ठीक आहे?
पप्पा, घरातलं फंक्शनमध्ये मलाही यावंसं वाटतंय. माझी इच्छा आहे की दीदीच्या मुलीच्या बारशासाठी मी तिथे असावं. खूप छान झालं असतं. अरे तू मामा आहेस, जर आला असतास तर खूप छान झालं असतं. पप्पा, मी नेक्स्ट फ्लाईट पकडून येतो तिथे. रोहित, मला असं वाटतं की तू तुझी ट्रीटमेंट पुरी करून घे. ट्रीटमेंट अर्धवट नाही राहता कामा. पण घरचं फंक्शन फंक्शनचं काय आहे? जेव्हा तू येशील ना तेव्हा आल्याच्या आनंदात आणखी एक फंक्शन करू. हां, देव करू आणि पप्पा आपल्या घरात सुखसमृद्धी राहो. अच्छा पप्पा, ठीक आहे, मी नंतर बोलतो तुमच्याशी. मला आत्याबरोबर एका ठिकाणी जायचं आहे. मी नंतर फोन करतो तुम्हाला. ओके, बाय. बाय बाय रोहित, टेक केअर. आता परमेश्वर जे काही करेल ते चांगलंच करेल. स्नेहा गोष्टी माणसाच्या हातात नसतात. ही गोष्ट तर कदाचित आपल्यापेक्षा चांगली कोणाला समजली असेल. आपण न जाणू किती अपराध पाप केली अजाणतेपणी. आणि हॅलो मिस्टर सूर्या, मी तुमच्यासाठी आनंदाची बातमी घेऊन आलोय. तुम्ही तर त्या बिल्डरकडून आला आहात ना? हो बरोबर, हे घ्या, हे काय आहे? वाचून घ्या. काय ह्याच्यात सूर्या? स्नेहा, त्या बिल्डरने आपल्या घराची कागदपत्र परत करून टाकली आहेत. काय? माझ्याकडून तुम्ही त्यांना खूप खूप धन्यवाद सांगा. मी त्यांचा खूप खूप आभारी आहे. ठीक आहे, मी निघतो. स्नेहा, विश्वास बसत नाहीये. विश्वास बसत नाहीये की आपलं हे घर आपल्याला परत मिळालंय. आपलं नाही सूर्या, भाऊजींचं. हे घर भाऊजींचं आहे. हो हो, तू अगदी बरोबर बोलतेस. आता हे घर भाऊंचं आहे. सर्व मालमत्ता भाऊंची आहे. भाऊ आपले आहेत आणि आपण भाऊंचे आहोत. हो. अगं, किती वेळ लावलास तू यायला? परमेश्वराकडे खूप खूप प्रार्थना करत होते. बऱ्याच गोष्टींचं मागणं मागत होते. आणखी थोडा वेळ थांबावंसं वाटत होतं, पण अचानक माझ्या लक्षात आलं की तुम्ही घराबाहेर गेलात, तर मग म्हणून लवकर आले. जर हे लवकर आहे तर लवकरला काय म्हणशील? हा? अच्छा, बरं, ते जाऊ दे. मला सांग, असं काय बोलायचंय? अरे, तुमच्याशी काही महत्वाचं बोलायचं होतं. आधी घ्या हा प्रसाद घ्या. वा 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 वा. आता मला सांग तर काय बोलायचंय? परीचा नामकरण संस्कार पण करायचा आहे ना? विचार तर चांगला आहे, पण काय करणार आहेस नामकरण समारंभामध्ये? अगदी थाटामाटात तिचा नामकरण संस्कार करणार मी. अच्छा, खूप थाटामाटात करायचंय. मग विधी कोणते करायचेत? अच्छा, हे सांग की हे जे संस्कार असतात ते का म्हणून केले जातात? यांच्या मागे उद्देश काय असतो? बोल. अरे, हे तर पंडितजीच सांगतात. आपलं काम तर व्यवस्था करण्याचं असतं. हा, हेच तर म्हणायचंय मला. मुळाचा पत्ता नाही आणि निघाले फांदीवर चुला बांधायला. अच्छा, हे सांग मग सगळे मिळून किती विधी होतील? 16. कोणकोणते? आणि यांच्या मागचा उद्देश काय असतो? अरे, तुम्ही तर ग्रंथच उघडून बसलात. तुम्हाला इतकंही नाही माहित की हे सगळं सांभाळणं पंडितजींचं काम अगं बाई, असतं? म्हणून काय झालं, जरा मी थोडी माहिती मिळवून पंडित बनलो तर काय बिघडलं? काय हरकत आहे? नाहीये ना? चला, आपल्या नातीच्या नामकरण समारंभाची परवानगी तर मी तुला दिली, पण त्याआधी मी तुला ना काहीतरी शिकवतो की हे संस्कार काय असतात. जन्मापासून मरणापर्यंत किती संस्कार असतात, त्यांच्या मागचा उद्देश काय असतो. हे बघ, सगळं मिळून 16 संस्कार असतात. पहिला संस्कार असतो पुंसवन, दुसरा संस्कार असतो गर्भस्थापन, शिवाय अरे, तिसरा अरे, अरे, संस्कार. अरे, बाप रे बाप, तुम्ही तर पंडितजीच झालात. तुमच्याकडून सगळं शिकावं लागेल. पण त्याआधी हे सांगा की हा नामकरण संस्कार आपण व्याहांच्या घरी करू शकतो का? नाही 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 नाही, असं नाही होऊ शकत. मुळीच नाही होऊ शकत. अगं, माझी खूप स्वप्न आहेत. एकुलती एक नात आहे, तिचं नामकरण संस्कार मला करायची इच्छा आहे, आपल्या इथे, आपल्या या घरात. पण तुझ्या डोक्यात हा विचार आला तरी कुठून? व्याहांची अशीच इच्छा आहे. त्यांनी सुनबाईला सांगितलं होतं की तिने आपल्याशी बोलावं. ओ, अच्छा अच्छा, असं आहे तर.
मग काय करायचं? अच्छा, एक काम करूया. आपण बाळाचं नामकरण समारंभ इथेच करायचा. जज साहेबांची समजूत मी काढेन. त्यांना सांगेन तुम्ही इकडेच या. अगं, जिथे मन जुळले तिथे तुमचं घर आमचं घर, यात काही फरक नाही ना. मी जज साहेबांची समजूत काढून इथे घेऊन येईन आणि आपण सगळ्यांनी मिळून आपल्या परीचं बारसं इथे साजरं करू. हा, ही तर फारच चांगली गोष्ट आहे. मी सुनबाईला ही आनंदाची बातमी देऊन येते. हाय मानस. हाय रितिका, कशी आहेस तू? मी तर ठीक आहे, पण तू मला हे सांग की तू ठीक आहेस की नाही? दिवसात 24 तास असतात आणि तू मला 25 वेळा फोन करतोस हे विचारण्यासाठी की मी कशी आहे, काय करते. आता काय करू बॉस, तुझी काळजी तर घ्यावी लागते ना. साहेब तिकडे काळजी करण्यासाठी गेलेत की ट्रेनिंग पूर्ण करण्यासाठी गेलेत? बोला तर. वेल, तू म्हणत असलीस तर ट्रेनिंग सोडून इंडियात येऊन तुझी काळजी घेईन. अजिबात नाही. 3 महिन्यांपर्यंत. मला म्हणायचंय की जोपर्यंत तुझं ट्रेनिंग पूर्ण होत नाही तुझं या घरात येणं बंद आहे. नो एंट्री. वेल, ही मी रिक्वेस्ट समजू की तुझी ऑर्डर समजू? दोन्ही समज. ठीक आहे बाईसाहेब, यापुढे मी तुला फोन पण नाही करणार, फक्त माझ्या ट्रेनिंगवर कॉन्सन्ट्रेट करेन. वाह, गुड आयडिया. अच्छा, मला हे सांग की माझ्या मुलीचं नामकरण होणार आहे आज. पूर्ण तयार झाल्यात की नाही? मानस, मी तुला याआधी सांगितले ना की आपल्या लेकीच्या नामकरण संस्काराच्या जेवढ्या म्हणून तयार आहे त्या मम्मी डॅडी करतायत. तुला काळजी करण्याची मुळीच गरज नाहीये. समजावलं होतं ना मी तुला. तू तुझ्या ट्रेनिंगकडे लक्ष दे मानस. रितिका, आज माझ्या लेकीचं नामकरण आहे आणि मी इथे एकटा सिंगापूरमध्ये आहे. मी तुम्हा सगळ्यांना खूप मिस करतोय. रितिका, आज माझ्या लेकीचं नामकरण आहे आणि मी इथे एकटा सिंगापूरमध्ये आहे. मी तुम्हा सगळ्यांना खूप मिस करतोय. असं वाटतं की सगळं काही सोडून इंडियामध्ये निघून यावं. साहेब, या तुमच्या फिलिंग्स आहेत की मग इथे परत येण्याचा काही नवा बहाणा? रितिका प्लीज, माझ्या फिलिंग्सची थट्टा नको करूस. मला खरंच सगळं काही सोडून हे फंक्शन अटेंड करण्यासाठी घरी यावंसं वाटतंय. अच्छा, ठीक आहे. हे बघ मानस, आपल्या बाळाच्या नामकरण समारंभामध्ये मला सुद्धा तुझी उणीव जाणवेल. इनफॅक्ट मम्मी पप्पा पण तुझी आठवण काढतात तेव्हा ते खूप भावुक होतात. पण मग तेच मला समजावतात की तू ट्रेनिंगला गेला आहेस तेव्हा मला किंवा आणखी कोणालाही डिस्टर्ब करण्याची गरज नाहीये. पण रितिका, 2 दिवसांचाच तर प्रश्न आहे. आय अश्युअर यू, माझं काम डिस्टर्ब नाही होणार. माझ्या ट्रेनिंगवर याचा काहीही परिणाम नाही होणार. नाही, अजिबात नाही. छोट्या मुलांसारखा हट्ट नको करूस मानस. हट्ट तर तू करतेस रितिका. हे बघ, तू मला रागवायला भाग पाडतेस. अरे, असं का बोलतोयस तू? मी तुला प्रेमाने समजावते आणि तू... मी रागावून कुठे बोलते मानस? समजावत नाहीयेस, तू माझ्यावर ऑर्डर सोडतेस. आणि रितिका, तुला हे चांगलंच ठाऊक आहे, मला कुणाचीही ऑर्डर ऐकायची सवय नाहीये. हे बघ, आपला मूड नको खराब करूस. तू उगाचच विषय का वाढवतोयस? रितिका, विषय मी नाही, विषय तू वाढवतेस. मला इग्नोर करतेस. मला खूप राग येतोय आता तुझा. आता तर मी नक्कीच येतोय रितिका. तुला नक्की काय म्हणायचंय? रितिका, मी नक्कीच येतोय. आजच येतोय, आत्ताच येतोय. तू नाही येणार आहे, समजलं? मानस, मी पुन्हा एकदा सांगते, प्रेमाने सांगते, नको येऊस इथे. इथली काळजी नको करूस. इथे सर्व ठीक आहे. मम्मी पप्पा आहेत, सर्व काही सांभाळून घेतील. नाही, आता तर मी येतोयच रितिका. आजच येतोय, उलट आत्ताच येतोय मी. ठीक आहे, मी पण बघतेस तू कसं काय येतोस परत. मी आत्ता जाऊन मम्मी पप्पांकडे तुझी तक्रार करते, मग बघते तू कसं काय येतोस ते. जर असंच असेल तर मग तक्रार करायला तू एकटी नाही जाणार, मीही तुझ्या सोबत येणार.
रितिका मानस हा म्हणजे तू मी एखादं स्वप्न तर बघत हे नाहीये ना? स्वप्न नाहीये, वास्तव आहे. आलो बघ परत मी. याचा अर्थ तू मला चिडवत होतास, त्रास देत होतास. मी नाही बोलणार तुझ्याशी, जा अरे बस. मला तुला सरप्राईज द्यायचं होतं रितिका. अच्छा, सरप्राईज हा, आणि ते surprise. त्रास देऊन चिडवून. हा, नाही रितिका, सरप्राईज आहे, समजून घे ना. तू मला त्रास दिलायस ना, चिडवलंयस ना. हा. आता बघच, मम्मी पप्पांना चांगलं तुला ओरडायला सांगते, बघच तू. मला ते ओरडले तरी चालेल, पण मला ही मान्य नाहीये की माझ्या मुलीचं नामकरण आहे आणि मीच हजर नाहीये. मला समजतच नाहीये तू किती हट्टी आहेस. मी तसाही असेल, तुझाच आहे. ओके, आता जाऊया मॉम आणि डॅड कडे. ओरडा खायचा आहे ना मला. हो, चल. चल. अच्छा, थांब. तू मला त्रास देऊ शकतोस, मग मी नाही देऊ शकत. पण मानस, बरं झालं तू इथे आलास. तुला माहितीये, मम्मी पप्पा तुला खूप मिस करत होते. अच्छा, हो का? आणि तू नव्हतीस करत मला मिस? इतकं खूप मिस केलं तुला. मी सुद्धा तुला खूप मिस केलं रितिका. थँक्स फॉर कमिंग. कच्च्या धाग्याने गुंफला हा संसार रे, पतीचे प्रेम रे, जीवन